नगर परिषद अंबेजोगाई व शहर पोलीस स्टेशन अंबेजोगाईच्या वतीने सर्व नागरिक व गणेश मंडळांना आवाहन करण्यात येत आहे। नागरिक बंधू भगिनींनो, अंबाजोगाई शहरामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी चौसाळकर कॉलनी, गजानन महाराज मंदिर परिसर, माळीनगर चौक, योगेश्वरी मंदिर या ठिकाणी घरगुती गणपती विसर्जनाकरिता नागरिकांच्या सोयीसाठी कृत्रिम तलावाची नगर परिषद अंबाजोगाईच्या वतीने निर्मिती करून ठेवण्यात आलेली आहे। तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा। तसेच शहरामध्ये एक फिरते कृत्रिम तलाव कार्यान्वित असून त्याचा मार्ग पुढील प्रमाणे असणार आहे। सकाळी 10 ते 11 आरोग्य केंद्र खडकपुरा, 11 ते 12 उत्तर विहीर, 12 ते 1 योगेश्वरी उद्यानासमोर, 1 ते 2 मीनाताई ठाकरे चौक, दुपारी 2 ते 3 दत्त मंदिर परिसर हाऊसिंग सोसायटी, 3 ते 4 राजीव गांधी चौक, 4 ते 5 छत्रपती शिवाजी महाराज चौक या वेळेप्रमाणे सदरील ठिकाणी फिरत्या कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती प्रियांका टोंगे यांच्या वतीने करण्यात येत आहे। अंबाजोगाई शहरातील सर्व गणेश मंडळे, गणेश मंडळांचे पदाधिकारी यांच्यासाठी नगर परिषद अंबाजोगाई व शहर पोलीस स्टेशन अंबाजोगाई यांच्या वतीने सूचित करण्यात येत आहे। अंबाजोगाई शहरातील गणेश मंडळांची संख्या पाहता या वर्षीपासून बोरुळा तलाव येथे 2 ठिकाणी सुरक्षित विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। गेट क्रमांक 1 प्रतिवर्षाप्रमाणे असलेले ठिकाण बोरुळा तलावाची पूर्व बाजू, गेट क्रमांक 2 बोरुळा तलावाची पश्चिम बाजू, रेणुका देवी मंदिराकडे जाणारा मार्ग। सदरील दोन्ही ठिकाणी गणेश विसर्जनाकरिता गणेश मंडळाचे अध्यक्ष व 5 पदाधिकारी यांनाच फक्त प्रवेश असणार आहे। बोरुळा तलावामध्ये जास्त पाणी असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, गणेश भक्तांच्या सुरक्षिततेसाठी नगर परिषद अंबाजोगाई व शहर पोलीस स्टेशन अंबाजोगाई यांच्या वतीने उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर गणेश विसर्जन मिरवणुकी संदर्भाने शहर पोलीस स्टेशन अंबाजोगाईच्या वतीने सर्व गणेश मंडळे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विशेष सूचना करण्यात येत आहे। विसर्जन मिरवणूक मार्गावर कोणीही वाहन अथवा इतर साहित्य ठेवणार नाही। बंद पडलेली वाहने व पार्क केलेली वाहने 1 दिवस अगोदरच काढून घेण्यात येतील। विसर्जन मार्गात येणाऱ्या इतर धार्मिक स्थळाजवळ कोणीही गुलाल उधळणार नाही याची सर्व मंडळांनी दक्षता घ्यावी। मिरवणुकीमध्ये कोणीही दारू पिऊन धिंगाणा घालू नये। महिला व मुलांची काळजी घ्यावी। जास्त उंचीच्या मूर्ती असणाऱ्या मंडळांनी रस्त्यावरून जाताना योग्य ती दक्षता घ्यावी। अश्लील तसेच धार्मिक भावना दुखावणारी गाणी कोणीही वाजवणार नाही। गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रत्येक मंडळाला आपली प्रात्यक्षिके दाखवण्यासाठी प्रत्येक चौकामध्ये फक्त 15 मिनिटांचा वेळ असेल। मिरवणुकीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व गणेश मंडळांना प्रत्येक चौकामध्ये प्रात्यक्षिके दाखवण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी शहर पोलीस स्टेशन अंबाजोगाईच्या वतीने सर्व गणेश मंडळांना सूचित करण्यात येत आहे। सर्वांनाच गणपती विसर्जनाच्या खूप खूप शुभेच्छा। प्रत्येक गणेश मंडळांनी व नागरिक बंधू भगिनींनी प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन नगर परिषद प्रशासन अंबाजोगाई व